नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकतोय अघोर वाडा ही डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांची गूढ कादंबरी आणि आज ह्या कादंबरीचा शेवटचा अर्थात भाग 17वा. एवढ्याच समोरून प्रसन्नपणे हसत स्वरूपानंद येताना दिसले. त्यांना बघता चौघेजण साईलावले. मनावरचा ताण एकाएकी नाहीसा झाल्यासारखा वाटायला लागला. त्यांची प्रसन्न चर्या बघूनच काम फत्ते झाल्याची खूण पटली. चला लक्ष्मणराव, निघूयात. स्वामीजी, एवढ्यात तो साईतान आटोपला. म्हणजे काय? माझ्यासमोर त्याचा काय पाड लागणार होता? त्या हरामखोराला दाखवली त्याची जागा, मुक्ती देऊन टाकली त्याला. चला आता 2 दिवस विश्रांती घ्यायला हवी. चला काका, निघूयात. असं म्हणत प्रसाद आणि ज्योत्स्ना लगबगीनं उभे राहिले. एक मिनिट. प्रसादकडे वळून लक्ष्मणराव म्हणाले, अरे आता कशाला वेळ घालवताय तुम्ही? चला तुम्ही सगळे, लवकर निघायला हवं, नाहीतर पाऊस सुरू होईल ना. हे बघा स्वामीजी, आभाळ काही भरलेलं दिसत नाही आहे. 2 मिनटं तुम्हीही आमच्याबरोबर बसा. तुम्ही सुद्धा दमला असाल. 2 मिनटं बसा, मग एकदमच निघूयात की. लक्ष्मणराव, तुमची इच्छा असेल तर बसू थोडा वेळ, पण मग इकडे का बसायचं? चला की आता वाड्यात जाऊन बसू. आता तिथे कसली भीती उरलेली नाही आहे. तिथे गेल्यावर तुम्हाला त्या सैतानाचा नाश कसा केला ते सुद्धा सांगतो, ती जागा दाखवतो. चला. हां, ही आयडिया झकास आहे. चला काका, चला. आता तरी नाही म्हणू नका. थांब प्रसाद, तरीसुद्धा मी नाहीच म्हणणार आहे. स्वामीजी, तुम्ही जर आमचे गुरु आहात तर भक्ताचा हट्ट पुरवणं तुम्हाला भाग आहे. इथे बाहेर आमच्यात बसून तुम्ही आम्हाला सगळी माहिती सांगा ना. वाटल्यास हा माझा आग्रह समजा स्वामी. तुम्ही काय गाढवपणा चाललाय लक्ष्मणराव? लक्ष्मणराव, तुमचे हट्ट तुमच्या घरी पुरवले जातील या ठिकाणी नाही. इथे मी म्हणतो तसंच झालं पाहिजे. तुम्ही माझ्याबरोबर आज चला अशी माझी आज्ञा आहे आणि गुरुची आज्ञा पाळणं हे तुमचं कर्तव्य आहे. अहो चला ना. स्वामींशी कसले वाद घालताय तुम्ही? आणि ही काय भांडायची जागा आहे का? उगाच राग नका ओढून घेऊ. तू मध्ये बोलू नकोस. हे बघा स्वामीजी, तुम्ही इथे या, अन्यथा आम्ही काही तुमच्याबरोबर येणार नाही. तुम्ही आमच्यात येऊन बसा किंवा घरी गेलात तरी चालेल. आम्ही नंतर भेटू तुम्हाला. लक्ष्मणरावांनी स्वच्छ शब्दात सांगितलं आणि ते ऐकून सगळेजण अवाक झाले. अरे प्रसाद, ज्योत्स्ना, तुम्ही तरी येताय का? लक्षात ठेवा, तुम्हाला या मोठ्या संकटातनं मी सोडवलं होतं. खरं स्वामीजी, चला आम्ही येतो. असं म्हणून प्रसाद निघाला. त्या दोघांच्याही कमरेला लक्ष्मणरावांनी घट्ट मिठी मारली आणि ते ओरडले, अरे बाहेर जाऊ नका, फुकट मराल. हा सगळा याचा बनाव आहे. हे स्वामीजी नाही आहेत. काय? प्रसाद ओरडला आणि जागेवर थांबला. आता मात्र स्वामीजींचा राग अनावर झाला. ते सगळ्यांच्या अंगावर ओरडायला लागले, पण लक्ष्मणरावांचं ऐकून कुणीही वर्तुळाच्या बाहेर गेलं नाही. शेवटी स्वामी उभे राहिले, सगळ्यांकडे रोखून बघायला लागले. बघता बघता त्यांच्या शरीरावरची त्वचा आणि मांसाचे लगदे पडायला लागले. शिरा उचकटून बाहेर यायला लागल्या. पोट फुटून आतडी वळवळत बाहेर आली. शरीरावरचं सगळं मांस गळून हाडाचा सापळा मात्र उरला. विचकल्या दातानं त्या सापळ्यानं भयानक हास्य केलं आणि त्यांच्याकडे पाठ फिरवून तो नाचत नाचत अघोर वाड्याच्या दिशेला जायला लागला. हा धक्का मात्र प्रचंड होता. प्रसाद सुन्न झाला होता. ज्योत्स्ना तर हमसाहमशी रडायला लागली. उर्मिलाबाई अवाक झाल्या. लक्ष्मणराव मात्र पूर्णतः नॉर्मल होते. जरा वेळानं भानावर येऊन प्रसादनी त्यांना विचारलं, काका, ते स्वामीजी नाहीत, हे तुम्ही कसं काय ओळखलं? खरं सांगू का, तुमच्याप्रमाणे मी सुद्धा फसलो होतो आधी. पण सुदैवानं माझ्या पहिल्या प्रश्नाच्या उत्तरानंच त्याचं ढोंग माझ्या लक्षात आलं. ते कसं काय? प्रसाद, तो सैतान एवढ्यात आटोपला का? या प्रश्नावर तो काय म्हणाला ते आठव. तो म्हणाला, माझ्यासमोर त्याचा काय पाड लागणार, त्या हरामखोराला त्याची जागा दाखवली वगैरे वगैरे. बरं, मग
अरे बाबा, उत्तराच्या पहिल्या भागात अहंकार ठासून भरलाय तर दुसऱ्या भागात अपशब्द वापरलाय. आणि हे दोन्हीही प्रकार स्वामीजींच्या बोलण्यात कधीही येत नाहीत. शिवाय शिवाय आभाळ भरलेलं नसून सुद्धा तो पाऊस येईल म्हणाला. पाऊस येणार म्हणून वाड्यात चला म्हणाला. इतकंच नव्हे तर त्याला मुक्ती दिली, मोठं काम झालं, आता 2 दिवस विश्रांती हवी असं सुद्धा म्हणाला. प्रसाद, स्वामीजी अशी विश्रांती कधीही घेत नाहीत. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे मला संशय यायला लागला होता. आणि माझा विरोध बघून त्यांनी तुमच्या मागे बाहेर येण्याचा जो तगादा लावला, त्यामुळे तर माझी खात्रीच झाली की हा नक्की तोच आहे. आणि त्यासाठी मी वारंवार या वर्तुळात यायचा त्याला आग्रह करत होतो. खरे स्वामीजी कधीच आत आले असते. काका, खरंच तुम्ही होतात म्हणून या संकटातूनही आम्ही सुटलो. स्वामीजींनी विलक्षण अनुभव येतील असं घरी सांगितलं होतं, पण ते एवढे भयानक असतील असं वाटलं नव्हतं. आणि आजच्या या यंत्रयुगात या गोष्टींवर कोणी विश्वाससुद्धा ठेवला नसता, मी सुद्धा. तुमच्यामुळे आम्हाला जणू पुनर्जन्म मिळाला. अरे आभार देवाचे माना, स्वामीजींचे माना. त्यांच्यामुळे आपल्याला सुबुद्धी होतीये. मी केवळ निमित्त मात्र आहे. करता करविता निराळा आहे. चला त्याचं नामस्मरण करूया, परत काही होणार नाही अशी आशाही बाळगूया. खरंच त्यानंतर काहीही होणार नव्हतं. त्यांना वर्तुळाच्या बाहेर काढण्याचे विलासचे डावपेच पूर्णपणे अयशस्वी ठरले होते. स्वामींचं रूप घेऊन जाणं हा सगळ्यात शेवटचा हुकमी डावसुद्धा फसल्यानं तो भयानक चिडला होता. सापळ्याच्या रूपात वाड्यात नाचत जाताना त्याला किंकाळ्या आणि त्यापाठोपाठ वाड्याच्या मागच्या भागातनं धूर दिसला. आता मात्र कसलाही विचार न करता तो स्वरूपानंदांच्यावर तुटून पडणार होता. ते चौघेही घाबरले होते, पण त्यांच्यापैकी कोणालाही वर्तुळाच्या बाहेर काढण्यात त्याला यश आलं नव्हतं. त्याचा तो खेळ पार विस्कटला गेला होता. काका, तो बघा धूर. प्रसाद जोरात ओरडला. खरोखर वाड्याच्या मागून धूर निघताना दिसत होता. स्वामीजी सुखरूप असतील ना? ज्योत्स्नाची स्त्री सुलभ शंका. परमेश्वर त्यांना सुखरूप ठेवेल, विजयी करेल. आपण केवळ त्या क्षणाची वाट बघायची. लक्ष्मणराव म्हणाले, पण त्यांच्याही मनात ती शंका होतीच की स्वरूपानंदांचं काय झालं असेल. वाड्यात शिरतानाच स्वरूपानंदांना तो बाहेर सटकल्याचं लक्षात येऊन ते मंद हसले होते. दार उघडून हॉलमध्ये शिरताच त्यांचे डोळे फिरले, कारण तो हॉल गरागरा फिरत होता. स्वामी खिडकीच्या चौकटीला धरून उभे राहिले. सुरुवातीला मंद वेगानं फिरणाऱ्या त्या हॉलनं नंतर भयानक वेग घेतला. तो गरागरा डोकं फिरवणारा वेग बघून स्वामींनी डोळे चपळाईनं बंद करून घेतले. त्यांना भोवंडल्यासारखं व्हायला लागलं. त्यांनी झोळीत हात घातला आणि चिमूटभर विभूती चहूदिशेला फुंकरली. हॉलची गती थांबली. त्या वेगाला अचानक ब्रेक लागल्यामुळे स्वामीजींचा सुद्धा तोल गेला, पण क्षणात स्वतःला सावरत ते उभे राहिले. झोळीतनं एक गोळी काढली आणि त्यांनी जिभेवर ठेवली. त्यांची भोवळणारी अवस्था थांबली. मग त्यांनी हळूहळू डोळे उघडले. हॉलच्या जमिनीवर बोट धूळ होती. समोर मोडकं टेबल पडलं होतं. कोळिष्टकं चमकत होती. नाकाला कुबटसर वास जाणवत होता. स्वरूपानंदांनी सभोवार पाहिलं. चहूबाजूनं अंधार चाल करून येत होता. थोड्या वेळातच त्यांचे डोळे अंधाराला सारावले. हॉलच्या एका अंगाला वरच्या बाजूला जाणारा जिना दिसत होता आणि शेवटच्या टोकाला स्विचबोर्ड होता. बोर्डाची बटणं दाबायला स्वरूपानंद पुढे झाले आणि कसलासा आवाज झाला. अंतर्मनानं धोक्याची जाणीव दिली. ती धोक्याची घंटा ऐकताच त्यांनी डाव्या बाजूला एकाएकी झेप घेतली आणि त्याच क्षणी मागे खळकन काहीतरी फुटल्याचा आवाज झाला. त्यांनी स्वतःला सावरलं आणि वळून बघितलं तर वर अडकवलेल्या काचेच्या हंड्यांपैकी एक हंडी पडून फुटली होती. ही योजना आपल्यासाठी होती हे समजायला त्यांना वेळ नाही लागला. बोर्डाची दिशा त्यांनी सोडली आणि अवचितपणे ते जिन्याकडे वळाले. त्या कमी प्रकाशात सावधपणे त्यांनी जिन्याच्या पायरीवर पाय ठेवला आणि एकाएकी सर्व जग गर्रकन फिरलं.
काही वेळ दिशाच समजेना. आपण नेमके कुठे उभे आहोत हे लक्षात येईना. संपूर्ण हॉलभर जिनेच जिने दिसायला लागले. नेमक्या कोणत्या जिन्यानं वर जायचं ते लक्षात येईना. क्षणात जिने दिसेनासे झाले. खोल काळोखात आपण फेकले जातोय अशी तीव्र जाणीव व्हायला लागली. मन एकाग्र करायला थोडा काळ जावा लागला. ते होईपर्यंत सगळे जिने त्या हॉलमध्ये फेर धरून नाचायला लागले. कष्टानं स्वामीजींनी मन एकाग्र केलं, गुरूंचं स्मरण केलं. अकस्मात ते भासमान जिने नाहीसे झाले. स्वरूपानंदांनी जिना चढायला सुरुवात केली. तेवढ्यात बाहेरून प्रसादची किंकाळी कानावर येऊन त्या अर्ध्या जिन्यात थबकले. तोच प्रसादचं रक्ताळलेलं मुंडकं हवेतनं गोल गोल फिरत जिन्याच्या कठड्यावर येऊन बसलं. स्वामींकडे बघत ते मुंडकं खदाखदा हसलं, डोळे गरगर फिरवत म्हणालं, ए सोंगाड्या, निघितनं तोंड काळं कर लवकर, नाही तर तुझी सुद्धा माझ्यासारखी होईल स्थिती. हे बोलत असताना त्या मुंडक्यातनं अविरत रक्तस्त्राव होत होता. त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता स्वामी वर चढायला लागले. एवढ्यात मागून आवाज आला, हे तो बघ कसा दिसतोय, गोरा गोरा छान छान आहे ना, मी खाऊ त्याला? ए असं काय करतोस? बरं आपण अर्धा अर्धा वाटून घेऊ, चल आधी खेळूया. सहज स्वामींनी मागे वळून बघितलं. खाली हॉलमध्ये 2 शीरविहीन धडं मानेतनं रक्ताचे फवारे उसळवत झिम्मा खेळताना दिसत होती. हॉलभर हायदोस घालत होती. त्यांच्या धडावर मुंडकी नसूनही खिदळल्याचा आवाज ऐकू येत होता. ते बघताच स्वामीजी थबकले. त्यांचं मन परत चलबिचल करायला लागलं. फार मोठ्या भयानकाशी आपली गाठ पडली आहे, तेव्हा मन अस्थिर होणं बरोबर नाही असा विचार करून ते मागे फिरले, खाली हॉलमध्ये उतरले. हॉलमध्ये पसरलेल्या धुळीची पर्वा न करता त्यांनी बसकण मारली. आता त्यात 2 धडांची अनेक धडं झाली होती. त्या सर्व शीरविहीन धडांनी स्वामींच्या भोवती फेर धरला. ते गरागरा फिरत नाचायला लागले. अभद्र आवाजांचा कल्लोळ माजला. त्या आवाजांकडे लक्ष न देता स्वामींनी झोळीतनं धूपदाणी काढली. एक काडी ओढून त्यात टाकली. थोड्या वेळात त्यातले निखारे फुलले. फुललेल्या निखाऱ्यात धूपाचा एक खडा टाकला. हळूहळू त्याचा धूर हॉलमध्ये पसरायला लागला. त्या धडांना तो धुराचा स्पर्श सहन होईना. ती मागे मागे सरकायला लागली. स्वामीजी शांतपणे डोळे मिटून गुरूंचं स्मरण करत मन पूर्णतः एकाग्र करायला लागले. त्यात त्यांना पूर्ण यश आलं. आता काहीही झालं तरी त्यांचं मन अविचल राहणार होतं. नव्या जोमानं स्वामीजी उठले, कपडे झटकले, निघाले. एवढ्यात भयान किंकाळी फोडून विलासिनी त्यांच्या समोर प्रकटली. अंगावरच्या गलिच्छ जखमा आणि लोंबणाऱ्या डोळ्यामुळे ती अधिक भेसूर दिसत होती. केस पिंजारून शिव्या देत ती स्वामींवर धावून आली. स्वामीजी शांतपणे उभे राहिले. एकटक बघत राहिले. त्यांची शक्ती जोखताना तिने त्यांच्यावर खाडकन प्रहार केला आणि शतशः ठिणग्या उडाल्या. जोरानं ओरडत आपला हात चोळत ती मागे फिरली. स्वामींच्या शरीराभोवतीच्या प्रकाशमान संरक्षक कवचाकडे विलासिनीचं दुर्लक्ष झालं होतं. तिचा हात त्या कवचावर पडताच हाताला प्रचंड धक्का बसला होता. कवचानं आपलं काम चोख बजावलं होतं. त्या भयानक हस्तकांना सर्वप्रथम मुक्ती द्यावी असं स्वामींनी ठरवलं. त्यानुसार ते वाड्याच्या मागच्या दारापाशी आले. दार लोटून ते बाहेर आले. बाहेरच्या काटेरी कुंपणातनं एक भीतीची लहर सळसळत गेल्याचं त्यांना जाणवलं. त्या कुंपणावरून नजर फिरवत त्यांनी त्या सर्व हस्तकांना मंत्रानं बांधून टाकलं. त्यातून सुटायची त्यांची धडपड सुरू झाली. विलक्षण वेगानं ती झुडपं हलायला लागली आणि विचित्र स्वरात रडायला लागली, प्रलोभनं दाखवायला लागली. आम्हाला सोड, आम्ही तुझे दास होऊ. तुला जमिनीखालची संपत्ती देऊ. तुझं रक्षण करू आम्ही. मारू नकोस, आम्ही तुला नेहमी मदत करू, तुझ्याबरोबर राहू. अरे आमच्या मदतीनं तू जग जिंकशील. मूर्खासारखा आमचा नाश करू नको, स्वतः नष्ट पावशील. त्यांच्या रडण्या ओरडण्याकडे लक्ष न देता स्वामींनी झोळीतनं फिरकीचा कमंडलू बाहेर काढला.
त्यातलं मंत्रभारित पाणी हातात घेऊन ते शांतपणे पुटपुटत उभे राहिले. नंतर विजेच्या वेगानं त्यांनी ते पाणी त्या काटेरी झुडपांवर फेकलं. नको नको नको, एकच कल्लोळ उठला. भाजल्याचा आवाज ऐकू यायला लागला. स्वामीजींनी आपली दृष्टी रोखताच त्या झुडपांनी पेट घेतला आणि थोड्याच वेळात ती सर्व धडाडून पेटली. त्या आगीच्या तांडवात काही आकृत्या नाचताना दिसत होत्या. त्या आकृत्यांनी स्वामींकडे बघून लोटांगण घातलं. स्वामींनी उजवा हात वर उचलला आणि बघता बघता त्या सर्व हस्तकांना मुक्ती मिळाली. त्यांचा नाश झाला. त्या आगीमुळे उठणाऱ्या धुराच्या लोटांकडे बघत स्वामींनी पाठ फिरवली आणि मागचा दरवाजा भक्कमपणे बंद करत ते वाड्यात शिरले. हॉलमध्ये ते आल्यावर त्यांना सर्व शांत होत असल्याचं जाणवलं. धुपाचा परिणाम. ते स्वतःशीच हसले. त्यांनी जिन्याकडे मोहरा वळवला आणि एकदम धाड 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 आवाज करत किचनमधली भांडी त्यांच्या अंगावर यायला लागली. त्यांच्या संरक्षक कवचावर एक एक करत भांडी आपटायला लागली. सरते शेवटी सर्व भांड्यांचा खच हॉलमध्ये पडला तेव्हा विलासिनी किचनमधनं बाहेर आली. ती दात विचकून हसायला लागली. एकाएकी विलास आत यायला निघालाय अशी जाणीव स्वामींना झाली आणि ते प्रसन्नपणे हसले. विलासचं उद्दिष्ट पार पडलेलं नव्हतं. आता निर्णायक क्षण जवळ यायला लागलाय हे ओळखून त्यांनी कमंडलू बाहेर काढला आणि थोडं पाणी हाताच्या उंजळीत घेऊन ते मंत्र म्हणायला लागले. हे सगळं विलासिनी भयचकित नजरेनं बघत होती. ज्याला आपण सामान्य माणूस समजलो तो भलताच असामान्य निघालेला बघून तिला आश्चर्य वाटत होतं. दाराचा आवाज होताच तिने आशेनं दाराकडे बघितलं. दार उघडलं गेलं आणि दारात विलास उभा होता. त्याला बघताच ती त्याच्याकडे धावणार तेवढ्यात स्वामींनी हातातलं पाणी तिच्यावर फेकलं. तीव्र अंमलाचा चटका बसावा तसं तिला झालं. जोरानं ओरडत ती विलासकडे धावली. हातांचा विळखा घालून त्याला बिलगायला गेली. क्षणात जोरात ओरडून तिला ढकलून देत विलास मागे सरकला. ती जमिनीवर पडून भेसूर ओरडायला लागली. तिच्या शरीराची विलक्षण तडफड होत होती. भयानक दुर्गंधी पसरायला लागली. तड 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 आवाज होत ती पूर्णपणे जळून गेली. हॉलमध्ये केवळ राख राहिली. थोड्याच वेळात ती राखसुद्धा नाहीशी झाली. विलासचे डोळे खदिरांगारासारखे पेटले होते. त्याची चर्या भयानक दिसत होती. गालाचे स्नायू ताठरले होते. स्वामींनी त्याच्याकडे बघून स्मितहास्य केलं आणि ते जिना चढायला लागले. मी तुला ओळखलंय. तू पूर्वीचा रामानंद आहेस. त्यावेळी मी तुला शरण आलो होतो, पण आज मात्र तुला सोडणार नाही. तू खाली उतर, वर जाऊ नकोस वार. त्या खर्ज स्वराकडे दुर्लक्ष करत स्वामी अर्धा जिना चढले होते. कडाडकन आवाज झाला. क्षणार्धात पायाखालची पायरी सरकली. जिन्याचे 2 तुकडे झाले होते. चपळाईनी वरच्या भागाचा कठडा स्वामींनी धरला होता. त्यावरून झपाझपा चढत ते वरती आले. तिथून त्यांनी खाली बघितलं. पाय फाकवून दोन्ही हात कमरेवर ठेवून विलास त्यांच्याकडे बघत होता. क्षणभराच्या नजरानजरीनंतर स्वामींनी त्याच्याकडे पाठ फिरवली आणि ते प्रत्येक खोली धुंडाळण्यासाठी वळले. हिसक्यानंच प्रत्येक खोलीचं कुलूप तुटत होतं. पार गंजलेली होती सगळी कुलूपं. पहिल्याच खोलीत त्यांना 2 पलंग जोडून ठेवलेले दिसले. प्रसादचं विलासचं सामानही तिथे दिसलं. आत शिरताच पलंगाला बांधलेली साडीसुद्धा दिसली. खाली उतरायचा प्रश्न सुटला होता. तिथला एक टॉर्च त्यांनी उचलला आणि पेटवला. ती खोली बंद करून स्वामी पुढच्या खोल्यांकडे वळले. बाकीच्या खोल्या उघडताना काहीही जाणवलं नाही. सगळ्या खोल्यातनं मोडकं सामान, भरपूर धूळ आणि लटकलेली कोळीष्टकं दिसत होती. शेवटची खोली उरली. सावधपणे त्यांनी ती खोली उघडली. दार उघडताच समोर तो विलास उभा होता. दोन्ही हात तसेच कमरेवर ठेवून मगरूर चेहऱ्यानं बघत होता.
शेवटी तू इथपर्यंत येऊन पोचलास. मला वाटलंच होतं की तू ऐकणार नाहीस. इथून बऱ्या बोलानं जायला काय घेशील तू? तुझं मूळ शरीर. स्वामींचा सहज स्वर ऐकून तो चमकला. डोळे त्यांच्यावर घट्ट रोखून बघायला लागला. हळूहळू त्याचे डोळे आकुंचन पावायला लागले. डोळांच्या कडेच्या शिरा ताठरल्या आणि बघता बघता त्या नजरेतनं आगीचा लोळ उसळला. स्वरूपानंदांच्या शरीरावर तो आगीचा भयंकर फवारा उडायला लागला. क्षणभर असह्य वेदनांचा डोंब उसळला. गुरूंचं स्मरण करत आणि चेहऱ्यावरचं हास्य कायम ठेवत ते उभे होते. त्यांना काहीही झालं नाही हे बघून तो चिडला. माया सामर्थ्यानं त्यांनी अगणित साप निर्माण केले. चहूबाजूला सर्पच सर्प दिसायला लागले. सुळे दाखवत आ पसरवत ते स्वरूपानंदांच्यावर धाव घ्यायला लागले. ते पाहून स्वामी हसले आणि चिमूटभर विभूती काढून चहूकडे उधळली. भयानक स्वर काढत सगळे साप दिसेनासे झाले. विलास सुद्धा नाहीसा झाला होता. स्वामीजी खोलीत शिरले. ते आत शिरताच खटकन आवाज होऊन मागचं दार लागलं. खोलीत गच्च काळोख पसरला. स्वामींनी बॅटरी लावली. त्या खोलीला एक सुद्धा खिडकी नव्हती. सावधपणे ते बॅटरी फिरवायला लागले. खोलीत रचलेलं सामान त्यांनी विस्कटायला सुरुवात केली. या खोलीतच ते अवशेष मिळणार याबद्दल कसलाही संदेह उरलेला नव्हता. हळूहळू खोलीच्या एका कोपऱ्यात लावलेली वेताची टोपली दिसायला लागली. स्वामींनी ती टोपली बाहेर खेचली. तिच्यावर एक मातकट रंगाचं वस्त्र होतं. ते वस्त्र दूर करताच आत लहान मुलाच्या कवटीसकट सर्व हाडं व्यवस्थित ठेवलेली दिसली. वस्त्र नीट करून स्वामी टोपली उचलायला लागले. स्विक्कन आवाज होऊन टोपली दूर सरकली. स्वामी परत वाकले. टोपली दाराजवळ गेली. 2-3दा असं झालं. अंधारातच कोणाचं तरी खळखळून हसणं ऐकू आलं. कुजबूज कानावर यायला लागली. या गाढवाला म्हणे टोपली हवी आहे. कशाला? हाडं हवीत का त्यातली? नाही रे, स्वतःची हाडं तिथे ठेवायची असतील. मग आधी याला खायला घालायला पाहिजे. पण हा गोड असेल नाही? नाही रे, जहाल असेल तिखट. बघ की टोपलीच्या मागे कसा कसा धावतोय. त्या टोपलीच्या मागे धावता धावता हा म्हातारा होईल नाही का? अभद्र आवाजातली ती कुजबूज ऐकता स्वरूपानंद ताठ उभे राहिले. झोळीतली विभूती खोलीभर उधळली. विभूतीचे सूक्ष्म कण पडू लागताच त्या आकृत्या दृश्यमान व्हायला लागल्या. अनियमित विचित्र आकाराची ती अभद्र रूपं होती. आरडाओरडा करत ती खोलीभर नाचायला लागली. त्या दृश्य रूपांवर स्वामींनी मंत्रभारित पाणी शिंपडलं आणि ते पाणी अंगावर पडता क्षणी छोटे छोटे स्फोट होऊन ती रूपं नाश पावली. स्वामीजींनी पुढे होऊन टोपलीला हात घातला. सहजपणे ती हातात आली. ती हातात घेऊन ते वळाले. तोच धो धो आवाज व्हायला लागला आणि थोड्याच वेळात त्या खोलीत पाणी भरायला लागलं. विलक्षण वेगानं पाण्याची पातळी वाढायला लागली. स्वरूपानंदांच्या नाकातोंडात पाणी शिरायला लागलं. एका हातानं टोपली घट्ट धरत ते स्वतःला सावरायला लागले. गुरूंचं स्मरण करायला लागले. थोड्याच वेळात सर्व पाणी भसाभसा ओसरलं. एवढ्या पाण्यात बुडून सुद्धा स्वरूपानंदांची वस्त्र आणि झोळी कोरडी ठणठणीत होती. दार उघडून ते खोलीच्या बाहेर पडले. त्याचं अस्तित्व आपल्या ताब्यात आलं याची त्यांना कल्पना होती. तो खाली आपली वाट बघत असेल हे लक्षात येऊन त्याला धक्का देण्यासाठी ते एकदम पहिल्या खोलीत शिरले. तिथल्या खिडकीतून बाहेर सोडलेल्या साडीचा आधार घेत उतरायला लागले. टोपली आणि झोळी सावरत उतरताना कसरत करावी लागत होती. विलास त्यांच्या हालचाली न्याहाळत होता. त्यांनी एकाएकी खिडकीतून उतरण्याचा अनपेक्षित पवित्रा घेतल्यामुळे तो नाराज झाला होता. शेवटची जबरदस्त झुंज देण्याचा त्याचा डाव त्यांनी उधळला होता. त्वरेनं तो त्या खोलीत प्रकटला.
खिडकीजवळ जाऊन त्यांनी आपली अणकुचीदार नखं त्या साडीत रुतवली. टर्कन साडी टरकवली गेली आणि त्याच क्षणी स्वरूपानंदांनी जमिनीवर उडी मारली होती. विलास चडफडला, तो पराभूत झाला होता. झपाझप चालत स्वरूपानंद त्या वर्तुळात गेले. त्या चौघांचे चेहरे बघून त्यांच्यावर सुद्धा भयंकर प्रसंग येऊन गेले हे त्यांनी ताडलं. मी जातोय, त्याला स्वस्थानी पोचवायचं आहे ना, त्या विवरात त्याला गाडायला हवं. मी हाक मारताच तुम्ही सगळे तिथे या, तोपर्यंत ही जागा सोडू नका. हां, तुम्ही तरी खरे स्वामीजी आहात ना, चाचरत प्रसादनं विचारलं आणि सगळेजण त्याचं बोलणं ऐकून हसायला लागले. अरे प्रसाद, हे खरे स्वामीजी नसते तर ते वर्तुळात कसे आले असते बरं? हसत हसत लक्ष्मणराव त्याच्या पाठीवर थाप मारत म्हणाले. स्वामीजी टोपली उचलून वेगानं विवराच्या दिशेनं निघाले. विवरासमोर ते टोपली ठेवून पद्मासन घालून बसले. त्यांचा मंत्रविधी पूर्ण होताच त्यांनी विभूतीनं एक चौकोन काढला. आता ते विलासला आवाहन करायला लागले. त्यांच्या आवाजात जबरदस्त हुकूमत होती. त्या आवाहनापासून दूर व्हायचा विलास निकरानं प्रयत्न करत होता. शेवटी हतबल होऊन विलासचं ते शरीर वाड्याच्या बाहेर आलं. विवराच्या दिशेनं लडखडत्या पावलानं चालायला लागलं आणि हे चौघेजण ते दृश्य बघून अवाक झालेले होते. विलासचं शरीर त्या चौकोनात येऊन उभं राहताच स्वामीजींनी प्रसादला हाक मारली. त्यांची जोरदार हाक कानावर पडतात ते चौघजण उठले. स्वामीजींनी कसलाही इशारा दिला नव्हता, त्यामुळे बिनदिक्कतपणे वर्तुळ सोडून ते विवराच्या दिशेनं निघाले. मोकळ्या जागी विलासला बघून ते सर्वजण क्षणभर थबकले, पण स्वामीजींच्या आश्वासक नजरेकडे बघून ते पुढे झाले. स्वामीजींच्या जवळ येऊन बसले. स्वरूपानंदांनी विलासला त्या बालकाच्या अवयवात शिरायचा हुकूम केला. तो मानेनं नाही म्हणायला लागला. स्वामींनी त्याच्या अंगावर पाण्याचा सपकारा मारला. तुला जड जाईल हे, मी परत येणार आहे, असं म्हणून एक भयानक किंकाळी फोडून विलासचं शरीर निर्जीव होऊन धाडकन कोसळलं. पाहता पाहता त्या शरीरावरची त्वचा झडायला लागली, मांस सुकलायला लागलं, शरीराचे भाग विलग व्हायला लागले आणि सरते शेवटी त्या सर्वांचं मातीत रूपांतर झालं. त्या बालकाची हाडं आता वळवळ करायला लागली. स्वरूपानंदांनी त्या वळवळीचं एक गाठोडं बांधलं. प्रसाद आणि लक्ष्मणरावांना ते गाठोडं विवरात फेकायला सांगितलं. ते दोघे उठून गाठोड्याच्या जवळ आले. गाठोडं हलत होतं. ती हालचाल बघून ते थबकले, पण स्वरूपानंदांवरच्या श्रद्धेमुळे त्यांनी ते गाठोडं उचललं आणि विवरात भिरकावलं. स्वरूपानंदांचे मंत्रोच्चार सुरू होते. सर्व विधी पूर्ण झाल्यावर ते उठले आणि कमंडलूतलं पाणी हातात घेऊन जोरात त्या विवरात फेकलं. एकार्थ किंकाळी उमटली. स्वरूपानंदांनी त्यांचा उजवा पाय जोरात आपटला. विलक्षण आवाज होत त्या विवराची जमीन एकसंध झाली. विवर बुजलं गेलं. आता चला, ती शक्ती परत भरतपूरच्या अरण्यात मूळ ठिकाणी पोचली आहे. आता ही सगळी जागा भयमुक्त झाली आहे. इथे परत गाव वसेल. इथे कोणीही राहायला आलं तर कसलाही त्रास होणार नाही, असं म्हणत स्वामींनी त्यांना वाड्यातली सगळी हकीकत सांगितली. लक्ष्मणरावांनी सुद्धा बाहेरचे प्रसंग सांगितले. स्वामीजी, तुम्ही महान आहात, गदगदत्या स्वरानं प्रसाद म्हणाला. छे रे बाबा, महान तो परमेश्वर, मी केवळ निमित्त आहे. चला लक्ष्मणराव, चला, मला लगेच प्रवासाला निघायचं आहे. सगळेजण वाड्याजवळ ठेवलेल्या गाडीच्या दिशेनं चालायला लागले. गाडी जवळ येता जोरात आवाज ऐकू आला, थांबा. सगळ्यांनी त्या रोखानं बघितलं. त्या आंब्याच्या झाडाच्या खोडाजवळून आवाज आला होता. त्या खोडावर दोन पिवळे जर्द डोळे चमकताना दिसत होते. मी तुम्हाला धडा शिकवीन. या स्वामीला मी सोडणार नाही. माझी सगळी साधना पाण्यात घातली आणि मी त्याला परत आणीन.
या स्वरूपानंदांचा खात्मा करीन. स्वामी त्या पिवळ्या डोळ्यांकडे बघून हसले. हलकेच, चिश्ती एवढंच म्हणून हसले. ते डोळे दिसेनासे झाले. सगळेजण गाडीत बसले. गाडी निघाली. वाड्याच्या परिसरात स्वच्छ ऊन पडलं होतं. जणू चमकत सांगत होतं, घाबरायचं नाही आता. मित्रांनो, डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांची अघोर वाडा ही कादंबरी इथेच संपली. ही कादंबरी तुम्हाला आवडली असेल, आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात या कादंबरीची संपूर्ण प्लेलिस्ट तुम्हाला शेअर करायला काहीही हरकत नाही. आणि हो, माझ्या वतीनं म्हणजेच दीपक रेगेच्या वतीनं तुमच्या सर्व मित्रपरिवाराला चॅनल सबस्क्राईब करायला मात्र सांगा. ते मात्र विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच वेगळ्या कादंबरीसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.